10/8/2026 पासून आमचा परभणी शहर महानगरपालिका सर्व कर्मचाऱ्याचा काम बंद आंदोलन सुरू झालेलं आहे। आम्ही 1 तारखेला शासनाला एक निवेदन दिले होतं आणि आयुक्त साहेबाला बी एक निवेदन दिले होतं की आमच्या 5 पगारी तुम्ही 1 तारखेला करा, कारण अण्णाभाऊ साठेची जयंती आहे। आणि शासनाला एक पत्र दिलं होतं की आमचे जे ज्येष्ठ अनुदान आहे बऱ्याच दिवसांनी सांगत करतो, तुम्ही आम्हाला एक जी आर दिलता, एक पत्र दिला होता की आम्ही तुमचा मार्ग 1 महिन्यात लावू, पण त्याला आता 6 महिने झाले, पण शासनाने त्याच्याकडे काय दुर्लक्ष करत आहे। तर आता नाईलाजाने आम्ही इथं काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि जोपर्यंत शासन आमचे वाढीव अनुदान देत नाही आणि आमच्या GSTचा फरक अनुदान देत नाही आणि आयुक्त साहेब आमचे पगार करत नाही, तोपर्यंत आमचा काम बंद आंदोलन चालूच राहणार आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचं काम चालूच राहणार आहे। आता शासनाकडे आमचं जे आहे वाढीव अनुदानाचं मागणी आहे, पण इथं प्रॉब्लेम जे आमच्या आयुक्ताकडे आहे, आयुक्ताकडे बरेच आमचे कामं प्रॉब्लेम झालेत। आता जुलै महिन्यामध्ये वार्षिक वेतन वाढ लागू करायचं आहे, तर ते झालं नाही। तसेच आमचे विनय ठाकूर साहेब, आमचे पैके उमेश जाधव साहेब आणि असे बरेच लोक आहेत, त्यांचे प्रमोशन झालेले नाही, त्यांच्या नंतरच्या लोकांचे झालेले आहे। ते बी आम्हाला विचारायचं आहे की बाबा ह्या लोकांचे का करत नाही तुम्ही। आणि जे बी आमच्या कर्मचाऱ्यांचे जसं 10, 20, 30 जे प्रॉब्लेम आहे ते झालेले नाही। आणि सगळे लोक GSR मध्ये कामाला लागलेत आणि कोणी याच्यामध्ये लागले, तर काय आमच्या कर्मचाऱ्याची फार दिशा खराब आहे। आणि एक तर आम्हाला 5 महिन्यापासून पगार बी नाही, त्याच्यानंतर आमच्यावर अन्याय बी व्हायला आमच्या कर्मचारीवर। तर नाईलाजामुळे आम्हाला हा आंदोलन